नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. भाजप विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, आमदार रणधीर सावरकर यांचा इशारा. अकोट मतदारसंघातून प्रकाश भारसाकडे यांची हॅट्रिक, मागील अनेक विक्रम मोडले. अखेर भाजपाच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने लावला सुरंग, साजिद खान पठाण विजयी. विजयी जल्लोषात तरुणांची पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यात सगळीकडे महायुतीचा बोलबाला, 8 पैकी 7 आमदार महायुतीचे. आता सविस्तर बातम्या. मागील 30 वर्षांपासून भाजपाचा गड असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा झालेला पराभव विचार करायला लावणारा असून भाजप विरोधी काम करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल व अशांना जनता कधी माफ करणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. अकोला जिल्ह्यात महायुतीने अकोट, मूर्तिजापूर व अकोला पूर्व मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय मिळवला असून मागील 3 दशकांपासून भाजपाचा गड असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र भारतीय जनता पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला असून पराभवाची नेमकी कारणे काय याबाबत संपूर्ण माहिती घेऊन विरोधात काम करणाऱ्यांवर राज्य पक्ष पातळीवरून निश्चित कारवाई करण्यात येईल. ते कारवाई लवकरच झालेली दिसेल, असे प्रतिपादन भाजपाचे सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले. तब्बल 87,000 मतदारांनी भाजपा महायुतीवर विश्वास ठेवला असून भाजपाचा पराभव झाला असला तरी मतदारांनी मोठ्या प्रमाणात जे सहकार्य केले त्या मतदारांना वाऱ्यावर न सोडता त्यांना अखंड साथ देणार व कुठल्याही वाईट प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही यावेळी पत्रकार परिषदेत माजी महापौर व अकोला पश्चिम महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकोला पश्चिममध्ये झालेला पराभव हा निश्चितच विचार करायला लावणारा असून पुढील काळामध्ये भाजप महायुती या मतदारसंघात अधिकाधिक कार्य करून हा मतदारसंघ पुन्हा एकदा महायुतीकडे खेचून आणेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या खास वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध होता. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. हा इतिहास 1985 पासून 2014 पर्यंत कायम होता. मात्र याला प्रकाश भारसाकडे अपवाद ठरले असून त्यांनी विजयाची हॅट्रिक साध्य करीत नवीन विक्रम केला आहे. 2024च्या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केले असून राज्यात महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे. यावेळी अकोट मतदारसंघात 68% मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी बदल होणार अशी अटकळ बांधली जात होती. आम्हाला स्थानिक आमदार हवा अशा चर्चा अकोट मतदारसंघात रंगत असताना या सर्व बाबी फोल ठरवत भारतीय जनता पार्टीचे प्रकाश भारसाकडे यांनी 18,551 मतांनी विजय मिळवत एक नवा इतिहास निर्माण केला आहे. 1985 ते 2014 पर्यंत एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही अशी ओळख असलेल्या अकोट मतदारसंघातून तब्बल 3 वेळा निवडून येण्याचा मान प्रकाश भारसाकडे यांना मिळाला आहे. अकोट विधानसभा मतदारसंघातून 11 उमेदवार रिंगणात उतरले होते. महायुतीच्या आमदार प्रकाश भारसाकडे, महाविकास आघाडीचे महेश गणगणे, वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे, प्रहार व शेतकरी संघटनाचे उमेदवार ललित बहाडे, मनसेचे कॅप्टन डोबाळे व अपक्ष असे एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. यापैकी दुरंगी लढत झाली. महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत झाली. त्यात मतदारांनी महायुतीचे प्रकाश भारसाकडे यांची निवड केली. त्यांना तिसऱ्यांदा आमदार केले. भारसाकडे यांच्या रूपाने विकासाची गंगा पुन्हा एकदा वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोट मतदारसंघातील प्रश्न महायुती सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तब्बल 30 वर्ष अवैध ठेवलेल्या अकोला पश्चिमच्या राजकीय गडाला अखेर काँग्रेसने सुरुंग लावला असून
शेवटच्या फेरीपर्यंत चाललेल्या निकालानंतर काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी 1283 मतांनी अकोला पश्चिममधून विजय मिळवला आहे. भारतीय जनता पार्टी व महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची लढत असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवला असून शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्कंठा वाढलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी 1283 मतांनी विजय मिळवला. निवडणूक निकालात शेवटच्या 4 फेऱ्यात उतार चढाव पाहायला मिळाला. साजिद खान पठाण यांचे मताधिक्य विजय अग्रवाल यांनी खूप कमी केले होते. विजयाचे पारडे कोणाच्या बाजूला झुकते याची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. मात्र शेवटी काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाले. 30 वर्षापासून भाजपाच्या ताब्यातून हा मतदारसंघ घेण्यात काँग्रेसला यश मिळाले. अकोला पश्चिम मतदारसंघातील विजयानंतर साजिद खान यांनी सर्वप्रथम कौलखेड चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. परिसरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर साजिद खान पठाण यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला पश्चिममध्ये विकासासाठी अखंड कार्यरत राहील अशी ग्वाही दिली. विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. निकाल जाहीर होता जल्लोषात तरुणांनी चक्क बंदोबस्तातील पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ शनिवारी सायंकाळी व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. यावेळी टिळक रोडवर पोलीस बंदोबस्तातील पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला असून हा प्रकार शनिवारी सायंकाळी शहरातील टिळक मार्गावर घडला. स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसाला एका घराचा आधार घ्यावा लागला. या घटनेची एक चित्रफीत प्रचंड व्हायरल झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत. 29 वर्षे अधिराज्य असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात यावेळेस भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपचे विजय अग्रवाल यांचा अवघ्या 1283 मतांनी पराभव केला. वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना 20,517 मते मिळाली. या मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांपैकी 7 ठिकाणी महायुतीने विजय मिळविला असून केवळ एका ठिकाणी महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. त्यातही भाजपने 5 जागा काबीज करत अमरावतीत जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस एकही जागा मिळविण्यात यशस्वी ठरली नाही, तर शिवसेना ठाकरे गटाने दर्यापुरातून खाते उघडले. शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणूक निकालात अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके विजयी ठरल्या, तर बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांनी आपला गड कायम राखला. दर्यापुरातून शिवसेना ठाकरे गटाचे गजानन लवटे यांनी विजय संपादन केला. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत असलेल्या मोर्शी मतदारसंघात भाजपचे उमेश यावलकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. आदिवासी बहुल मेळघाट मतदारसंघात आश्चर्यकारक निकाल लागला असून येथून भाजपचे केवलराम काळे विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या तिवसा मतदारसंघात भाजपचे राजेश वानखडे यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. मागील निवडणुकीपासून भाजपचा गड असलेल्या धामणगाव रेल्वेत प्रताप अडसळ यांनी पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून वर्चस्व कायम ठेवले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी पराभव केला आहे. अकोला शहरातील पोळा चौक परिसरातील कालभैरव मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम शनिवारी साजरे करण्यात आले, तर रविवारी कोतवाल म्हणून कालभैरवाची तसेच राहू शनिदेवासाठी कालभैरवाची पूजा अर्चना करण्यात आली. कार्तिक महिन्यातील कालाष्टमी ही काळभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान कालभैरव प्रकट झाले होते असेही मानले जाते. कालभैरव हा काळ आणि मृत्यूचा देव आहे असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवाचा जन्म झाला. अकोल्यात कालभैरव जयंती निमित्त विशेष अभिषेक पूजा अर्चना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे प्रधान पुजारी ज्योतिषाचार्य शंकर पूनमचंद शर्मा यांनी नागरिकांनी कालभैरव जयंतीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. 22 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या कालभैरव जयंतीनिमित्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात
भाविक भक्तांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक यांनी विजयी चौकार मारला आहे, तर वाशिम व कारंजा मतदारसंघातील भाजपच्या नव्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली. विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील 3 जागांपैकी 2 ठिकाणी भाजपने तर एका ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. रिसोडमधून काँग्रेसचे अमित झनक चौथ्यांदा विजयी झाले, तर वाशिम व कारंजा येथे नवीन उमेदवारांना संधी मिळाली. वाशिम जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात 2 तर महाविकास आघाडीला एका जागेवर कौल दिला. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशिम मतदारसंघात भाजप व शिवसेना ठाकरे गटात थेट लढत झाली. या मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवत श्याम खोडे यांना उमेदवारी दिली. त्यांनी पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. निवडणुकीमध्ये भाजपचे खोडे यांना 1,22,914 मते मिळाली, तर रिसोड मतदारसंघात माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीला भाजपचे पाठबळ असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटातून झाला. त्यावरून महायुतीतून कुरबुरी सुरू होती. रिसोड मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपाने सर्वात शेवटी उमेदवारी जाहीर केलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघातून चौथ्यांदा तब्बल 35,000 मतांनी विजय मिळवित भाजपाचे हरीश पिंपळे यांनी विक्रम प्रस्थापित केला असून मूर्तिजापूरमध्ये महाविकास आघाडी दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 1910 मतांनी विजय मिळवणाऱ्या भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे यावेळी तिकीट कटणार अशी चर्चा सुरू असताना भाजपाने सर्वात शेवटच्या दिवशी हरीश पिंपळे यांची उमेदवारी जाहीर केली. निवडणुकीत तिरंगी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला यावेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान व्यक्त करावे लागले असून मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश पिंपळे यांनी तब्बल 35,000 मतांनी विजय मिळवला. यावेळी महाविकास आघाडीचे सम्राट डोंगरदिवे दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले रवी राठी यांना केवळ 2764 मतांवर समाधान मानावे लागले. हरीश पिंपळे यांना या निवडणुकीत तब्बल 91,820 मते मिळाली आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला आपली जागा कायम राखता आली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख बाळापुरातून दुसऱ्यांदा 11,739 मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीने अकोला जिल्ह्यात 2 ठिकाणी विजय मिळवला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने नतीकुद्दीन खतीब यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार अशी शक्यता वर्तवली जात होती. वंचित बहुजन आघाडीने बाळापूर मतदारसंघात तब्बल 70,000 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून वंचित बहुजन आघाडीला राज्यभरात मात्र कुठेही विजय मिळवता आला नाही. ऐनवेळी शिंदे गटात आलेल्या माजी आमदार बळीराम शिरस्कार यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला असल्याने राज्यभरात पिछाडीवर गेलेल्या महाविकास आघाडीने मात्र अकोला जिल्ह्यात 2 ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंड पुकारल्यानंतर गुवाहाटीवरून परत येऊन उद्धव ठाकरे यांच्या गटात सहभागी झाल्याने नितीन देशमुख राज्यभरात चर्चेत आले होते. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सर्वांचे लक्ष लागलेले असताना अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवल्यामुळे जल्लोष करण्यात आला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. भाजप विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, आमदार रणधीर सावरकर यांचा इशारा. अकोट मतदारसंघातून प्रकाश भारसाकडे यांची हॅट्रिक, मागील अनेक विक्रम मोडले. अखेर भाजपाच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने लावला सुरंग, साजिद खान पठाण विजयी. विजयी जल्लोषात तरुणांची पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल.
अमरावती जिल्ह्यात सगळीकडे महायुतीचा बोलबाला, 8 पैकी 7 आमदार महायुतीचे. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.